नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। मागच्याच वेळेला आपण एका व्हिडिओमध्ये कुणी किती चालायला पाहिजे, चालण्याचे फायदे काय होतात याबद्दल बघितलं होतं आणि त्या व्हिडिओला आपल्या सगळ्यांनीच उत्तम प्रतिसाद सुद्धा दिला। तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, व्हिडिओ आवर्जून बघून घ्या। पण त्या व्हिडिओमध्ये आपण असंही सांगितलं होतं की प्रत्येकाने त्याचा BMI म्हणजेच बॉडी मास इंडेक्स काढायला पाहिजे आणि त्याच्यानुसार आपलं चालणं किती असायला पाहिजे हे सुद्धा ठरवायला पाहिजे। पण आपल्यापैकी अनेकांना BMI म्हणजे काय आणि BMIचं महत्त्व काय आहे, तो कसा काढायचा, तो कमी किंवा जास्त झाला तर त्याच्या आरोग्यावरती आपल्या काय परिणाम होतात ह्याच्याबद्दल माहिती नाही आणि म्हणूनच ह्या व्हिडिओमध्ये आपण BMI म्हणजेच बॉडी मास इंडेक्स बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तो वाढला तर काय होतं, कमी झाला तर काय होतं आणि त्याला योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी काय करायचं हे सुद्धा बघणार आहोत। आपण सहजपणे कोणाला सडपातळ म्हणतो तर कोणाला जाड बांध्याचं आहे असंही म्हणतो, पण ह्या सगळ्या गोष्टी तसं बघायला गेलं तर व्यक्ती सापेक्ष असतात। म्हणजेच एखाद्याला एखादी व्यक्ती सडपातळ वाटत असेल तर दुसऱ्याला ती तितकीच बारीक वाटेल असं सांगता येत नाही। पण ह्या सगळ्या व्यक्तिसापेक्ष गोष्टींना एक शास्त्रीय परिमाण देण्याकरता, त्याचबरोबर त्याला आकडेवारीची जोड देऊन त्याचं प्रमाणीकरण करण्याकरता एक साधी सोपी पद्धत निघाली, ज्या पद्धतीवरून प्रत्येकाची उंची किती आहे आणि त्या उंचीच्या नुसार त्याचं वजन कमी आहे जास्त आहे की ते जेवढं हवं तेवढं योग्य आहे हे काढलं जातं आणि त्याच सोप्या पद्धतीला BMI म्हणजेच बॉडी मास इंडेक्स असं म्हटलं जातं। थोडक्यात ह्याच्यातून आपलं वजन तपासलं जातं उंचीच्या अनुसार। आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेला वजन तपासलं जातं तेव्हा फक्त शरीरातलं फॅटच मोजलं जातं असं अनेकांना वाटतं, पण तसं नसून ह्याच्यामध्ये ज्यावेळेला वजन मोजलं जातं तेव्हा शरीरातल्या फॅट बरोबरच त्याच्या रक्ताचं, हाडांचं, स्नायूंचं, अवयवांचं वजन सुद्धा समाविष्ट असतं। म्हणजेच एकूण बॉडी टिश्यू मास ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेट केलं जातं। या पद्धतीचा सगळ्यात पहिल्यांदा शोध लावण्याचं श्रेय जातं बेल्जियम स्टॅटिस्टिशियन ॲडॉल्फ क्विटलेट यांना। त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा कुणाचं वजन जर उंचीच्या प्रमाणात कमी जास्त असेल तर त्याच्या आरोग्यावरती काय परिणाम होतो हे बघण्यासाठी ही पद्धत शोधली, म्हणून त्याला क्विटलेट इंडेक्स असं म्हटलं गेलं। आता ही पद्धत खूप सोपी होती आणि ह्याच्यातून हा इंडेक्स काढण्यासाठी कोणी डॉक्टरच असायला पाहिजे असं सुद्धा नसल्यामुळं आणि सोपी आकडेमोड करण्यासारखी ही पद्धत असल्यामुळं अनेक जण ही पद्धत वापरू लागले। 1972 साली जर्नल ऑफ क्रोनिक डिसीजेस ह्याच्यामध्ये सुद्धा एक संशोधन प्रकाशित केलं गेलं। त्या संशोधनामध्ये प्रत्येक व्यक्तीला आजार होत असतात, पण त्या आजारांचा संबंध त्याच्या वजनाशी आहे की नाही हे सुद्धा बघितलं गेलं आणि ते संशोधन करताना ह्याच क्विटलेट इंडेक्सचा वापर केला गेला। पण त्या जर्नलमध्ये ह्या क्विटलेट इंडेक्सला बॉडी मास इंडेक्स असं नाव दिलं गेलं आणि मग तिथून पुढं हेच नाव प्रचलित सुद्धा झालं। आता हा BMI कसा काढायचा ते बघूया। त्याच्यासाठी खूप सोपा फॉर्म्युला आहे, म्हणजेच व्यक्तीचं वजन भागिले त्याच्या उंचीचा वर्ग। हा फॉर्म्युला जर वापरला तर आपण BMI काढू शकतो, पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजेच वजन हे किलोग्रॅम मध्ये तर त्याची उंची ही मीटर मध्ये पाहिजे। जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर समजा एखाद्या व्यक्तीचं वजन 72 किलो असेल आणि त्याची उंची 1.8 मीटर इतकी असेल तर इक्वेशन असं होईल 72 भागिले 1.8 चा वर्ग आणि हे इक्वेशन सोडवल्यानंतर मग आपल्याला आकडा मिळेल 22.22 किलोग्रॅम पर मीटर स्क्वेअर। म्हणजेच ह्या व्यक्तीचा BMI झाला 22.22। आता तुम्हाला ही एवढी साधी आकडेमोड सुद्धा करायची नसेल तर मोबाईलवरती BMI कॅल्क्युलेटर ॲप सुद्धा सहज उपलब्ध आहेत, त्याचा सुद्धा आधार तुम्ही घेऊ शकता। आता BMI काढल्यानंतर हा BMI कमी आहे, जास्त आहे की योग्य आहे हे कसं ओळखणार, तर त्याच्यासाठी ह्या आहेत त्याच्या व्हॅल्यूज। जर तुमचा BMI 18.5 पेक्षा कमी असेल तर तुमचं वजन हे गरजेपेक्षा खूपच कमी आहे, तुम्हाला अंडर वेट म्हटलं जातं। जर तुमचा BMI हा 18.5 पेक्षा जास्त आहे आणि तो 24.9च्या आत आहे तर मात्र तुमचं वजन हे खूप योग्य आहे आणि त्यामुळे तुम्हाला
नॉर्मल वेटेड इंडिव्हिज्युअल असं म्हटलं जातं। जर तुमचा BMI 25 पासून 29.9 ह्यांच्यामध्ये असेल तर मात्र तुम्हाला ओव्हरवेट म्हणजेच उंचीच्या तुलनेत तुमचं वजन जास्त आहे असं मानलं जातं। आणि जर तुमचा BMI हा 30 पेक्षा सुद्धा जास्त असेल तर मात्र तुम्हाला एक्सेस वेट किंवा ओबेस म्हणजेच स्थूल व्यक्ती म्हणून गणलं जातं। आता ह्याच्यापैकीची पहिली कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये BMI खूपच कमी राहतो। असे लोक जिथं सगळं जग वजनाच्या वाढीला घाबरतं तिथं हे लोक मात्र अगदी ग्रॅमनं वजन वाढलं तरी खुश होतात, कारण ह्यांच्यामध्ये वजन वाढणं खूप अवघड असतं। WHO सांगितलंय की थायरॉइड सारख्या हार्मोनचा असमतोल, डायबिटीस, कॅन्सर, पचनाचे विकार, मानसिक ताणतणाव, नैराश्य अशा अनेक कारणांच्यामुळे व्यक्तीचा BMI कमी राहू शकतो। त्याचबरोबर आजकाल झिरो फॅट डाएटची जी फॅशन आलेली आहे ह्याच्यामुळे सुद्धा अनेकांच्या मध्ये BMI कमी राहिलेला आहे। अगदी आपण बघतो की जे फॅशन मॉडेल्स असतात त्यांचा सुद्धा BMI खूप कमी असतो। त्यामुळेच इटली, स्पेन ह्या देशांच्या मध्ये सुद्धा ज्या फॅशन मॉडेलचा BMI 18.5 पेक्षा कमी आहे त्यांना फॅशन शोज मध्ये सहभागी व्हायला सुद्धा बंदी घातलेली आहे। त्याचं कारण सुद्धा एवढंच आहे की अशा मॉडेलचं अनुकरण करून इतर तरुण पिढीनं सुद्धा आपल्या आरोग्याशी खेळ करू नये। तर जर तुमचाही BMI खूप कमी असेल तर तुम्हाला थकवा येणं, वारंवार आजारी पडणं, रक्ताची कमतरता राहणं, हाडांची झीज होणं ही लक्षणं दिसू शकतात। आणि जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीला पण नॉर्मल करायचं असेल तर मात्र तुम्हाला चांगला आहार घ्यायला पाहिजे, वेळच्या वेळेला घ्यायला पाहिजे, त्याचबरोबर संतुलित आहार सुद्धा घ्यायला पाहिजे। तसंच तुम्हाला चांगली झोप घेतली पाहिजे आणि भूक चांगली ठेवण्यासाठी व्यायाम सुद्धा तितकाच केला पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर कमी BMIच्या साखळीतून तुम्ही सहज सुटू शकता। आता BMIची दुसरी कॅटेगरी म्हणजे ज्याच्यामध्ये BMI अगदी योग्य प्रमाणात असतो असे लोक येतात। आता जर तुमचा सुद्धा BMI योग्य प्रमाणात असेल तर तुम्हाला असं वाटू शकतं की चला BMI चांगला आहे, वजन योग्य आहे, तर आपल्याला आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी दुसरं काही विशेष करायला नको। पण असं वाटणंच चुकीचं आहे, कारण आरोग्य हे मिळणं जरी सोपं असलं तरी सुद्धा त्याला टिकवणं खूप अवघड आहे। त्यामुळं तुमची आजवरची जीवनशैली चांगली असेल किंवा तुमच्या अनुवंशिकतेमुळे सुद्धा तुमचा BMI हा योग्य राहिला असेल, पण तो त्याला तिथंच ठेवण्यासाठी तुम्ही चांगला आहार घ्यायला पाहिजे, त्याचबरोबर चांगली झोप सुद्धा घ्यायला पाहिजे, खेळ, व्यायाम, योगाभ्यास ह्या गोष्टी सुद्धा तुमच्या दिनचर्येमध्ये आणल्या पाहिजेत। मग तुमचा BMI हा तितका योग्य राहू शकतो। पण बऱ्याच वेळेला असंही होतं की अनेक व्यक्ती असं काहीही वेगळं करत नाहीत पण तरी सुद्धा त्यांचा BMI हा नॉर्मल राहतो। आणि मग अशांच्याकडे बघून आपल्याला सुद्धा वाटतं की अरे ते काहीही वेगळं कष्ट न घेता जर त्यांचा BMI चांगला राहत असेल तर आपण वेगळं कष्ट का घ्यायचं। तर अशा लोकांचा आदर्श तुम्ही ठेवू नका, कारण बऱ्याच वेळेला जसं आत्ताच सांगितलं की अनुवंशिकतेमुळे तुमचा BMI योग्य राहू शकतो, पण तो प्रत्येकामध्येच तसा राहील असं नाही। त्यामुळे तुम्ही स्वतःहून प्रयत्न करा तुमचा जो नॉर्मल BMI आहे तो त्याच पातळीवरती ठेवण्याकरता। त्यानंतर BMIची तिसरी कॅटेगरी येते ज्यामध्ये BMI हा गरजेपेक्षा जास्त असतो, म्हणजेच वजन हे उंचीच्या तुलनेत जास्त असतं। अशा लोकांच्या मध्ये बैठी जीवनशैली, दुपारी झोपणं, रात्री जागरण करणं, ताणतणाव अशी अनेक कारणं दिसतात। त्याचबरोबर काही आजारांच्यामुळे सुद्धा हा BMI वाढू शकतो। आणि अनेक वेळेला तर अशा लोकांच्या मध्ये एक कारण दिसून आलंय की हे लोक आपल्या आहारातून जेवढ्या कॅलरीज, जेवढे पोषकांश आतमध्ये घेतात तेवढे खर्च करण्या इतकी त्यांची हालचाल किंवा तेवढा त्यांचा व्यायाम सुद्धा नसतो। आणि मग ह्याच्यातूनच पुढे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदरोग अशा अनेक तक्रारी त्यांना व्हायला सुद्धा लागतात। मग अशा लोकांना आपला BMI कमी करण्यासाठी, आपलं वजन कमी करण्यासाठी भरपूर हालचाल होईल असे खेळ खेळले पाहिजेत, व्यायाम केला पाहिजे, योगाभ्यास सुद्धा केला पाहिजे। त्याचबरोबर अशा लोकांनी आपल्या आहारावरती नियंत्रण आणलं पाहिजे आणि ते ऑफिसमध्ये काम करत असेल, घरकाम करत असेल तर तिथं सुद्धा भरपूर हालचाल होईल, वारंवार काही ना काहीतरी हालचाल होईल, रक्ताभिसरण चालू राहील, ह्याची सुद्धा काळजी अशा लोकांनी घ्यायला पाहिजे। त्याचबरोबर ज्या लोकांना काही ना काहीतरी व्यसनं असतात त्यांच्यामध्ये सुद्धा BMI वाढलेला दिसतो, त्या लोकांनी ही व्यसनं हद्दपार करण्यासाठी सुद्धा जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे। आता इथे BMIची चौथी कॅटेगरी ज्यांच्यामध्ये BMI खूपच वाढलेला असतो, म्हणजेच वजन हे उंचीच्या तुलनेत खूप जास्त असतं। अशा लोकांच्या मध्ये त्यांच्या जीवनशैलीमुळे किंवा काही आजारांच्यामुळे ही वेळ आलेली असते। पण
ह्या लोकांना त्यांचा BMI पुन्हा नॉर्मल करणं हे अशक्य नाही, पण थोडं अवघड मात्र नक्कीच आहे. त्यामुळे ह्या लोकांनी असा BMI कमी करण्याचा प्रयत्न करत असताना जीवनशैली सुधारण्याकडे तर लक्ष द्यायलाच पाहिजे, पण त्याच सोबत वैद्यकीय सल्ल्याची सुद्धा त्याला जोड असायला पाहिजे. अशा लोकांनी पहिल्यांदा आपल्या रक्तातील साखर असेल, ECG असेल, कोलेस्टेरॉल असेल आणि इतरही काही गरजेच्या तपासण्या असतील त्या पहिल्यांदा केल्या पाहिजेत. त्याचबरोबर त्यांच्या आहारामध्ये त्यांनी आमूलाग्र बदल केले पाहिजेत. व्यायामामध्ये, खेळामध्ये सुद्धा बदल केले पाहिजेत. आणि ह्या लोकांनी BMI कमी करण्यासाठी अगदी लगेच नॉर्मल येईल ही आशा सोडून एक आकड्यानं BMI कमी करण्याचं टार्गेट ठेवलं पाहिजे. कारण अशा लोकांच्या मध्ये BMI पटकन कमी येत नाही, ती एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. हळूहळू BMI कमी येईपर्यंत त्यांनी धीरानं प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत. बऱ्याच वेळेला असं होतं की असे व्यक्ती प्रयत्न करतात, पण काही महिन्यांच्या नंतर ज्यावेळेला त्यांना असं जाणवतं की वजनाच्या काट्यामध्ये प्रयत्नांच्या तुलनेत खूपसा फरक पडत नाही, त्यावेळेला हे व्यक्ती आपले सगळे प्रयत्न सोडून देतात. त्यामुळे निरंतर नियमित कठोर परिश्रम केल्यावरती हे शक्य आहे. तुम्ही पुन्हा तुमचा BMI नॉर्मल लेवलला आणू शकता. आता BMI ही काही आरोग्याचं ॲक्युरेट निदान करणारी पद्धती नक्कीच नाही आहे. ह्याच्यामध्ये देशानुसार, व्यक्तीच्या वयानुसार, लिंगानुसार अनेकदा नॉर्मल व्हॅल्यूज बदलत राहतात. पण तरी सुद्धा आपण आपल्या आरोग्याच्या ट्रॅकवरती आहोत का, की आपला ट्रॅक काही चुकलाय हे मात्र सहजपणे आपल्याला लक्षात आणून देणारी ही पद्धती आहे. आणि म्हणूनच 1990 सालापासून आजपर्यंत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं बऱ्याच वेळेला ही पद्धत अनेक ठिकाणी वापरलेली आहे. पण तरी सुद्धा अशा अनेक पद्धती जसं की प्राईम BMI, मॉडिफाईड BMI ह्या पद्धती आजकाल उपलब्ध आहेत, संशोधनातून सिद्ध झालेल्या आहेत. त्यांचाही वापर आपण करू शकतो. त्याच्यापैकीच आणखी एक सोपी पद्धत आहे ती म्हणजेच ब्रोकास इंडेक्स. ही पद्धत खूप सोपी आहे, ह्याचा फॉर्म्युला सुद्धा सोपा आहे. ह्या इंडेक्स मध्ये आपल्याला फक्त आपली उंची सेंटीमीटर मध्ये मोजायची आहे आणि त्याच्यातून 100 वजा केल्यानंतर जो आकडा येईल तेवढं तुमचं वजन असायला पाहिजे. म्हणजेच उदाहरण जर द्यायचं झालं तर जर तुमची उंची 170 सेंटीमीटर असेल तर त्याच्यातून 100 वजा केल्यानंतर 70 हा आकडा उरतो. म्हणजेच त्या उंचीला 70 किलो हे वजन अगदी योग्य मानलं जातं. तुम्ही सुद्धा बसल्या बसल्या सहजपणे ह्या ब्रोकास इंडेक्स मधून तुमचं वजन किती पाहिजे हे काढू शकताय. मित्रांनो, आपण आपल्या उंचीमध्ये बदल करू शकत नाही, पण वजनामध्ये नक्कीच करू शकतो. त्यामुळे तुम्ही तुमचा BMI तपासा. तुमचं वजन कमी किंवा जास्त झालंय का ते सुद्धा बघा. जर तुमचं वजन योग्य असेल, तुमचा BMI योग्य असेल तर खरंच तुमचं खूप खूप अभिनंदन. पण जर तो बिघडला असेल तर मात्र तो नॉर्मलला आणण्यासाठी अगदी आजपासून प्रयत्न करा. तुमच्याच बरोबर तुमचे कुटुंबीय आहेत, मित्रमंडळी आहेत, त्यांचा सुद्धा BMI कदाचित वरती खाली झाला असण्याची शक्यता आहे. त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कदाचित आजपर्यंत तुम्ही त्यांना सल्ला दिला असेल पण तो त्यांनी मनावरती घेतला नसेल. हा व्हिडिओ ऐकून ते पुन्हा आपला BMI नॉर्मलला आणण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करायला लागतील अशी आशा करायला हरकत नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. असेच कंटेंट जर तुम्हाला पुन्हा ऐकत राहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.